सात आपण जर बघितलं, पर्सनल इयर तुमचं 7 असेल, तर 7च्या बाबतीत नेपच्यून आपण म्हणतो किंवा केतू आपण म्हणतो, तो थोडासा आध्यात्मिक आपण जे म्हणतो की आध्यात्मिक असल्यामुळे आतल्यात खूप अस्वस्थता किंवा बेचैनी किंवा चलबिचलपणा असते. सो त्या दृष्टीने पण थोडस काम करायचं त्याच्यावर, कारण त्याच्यातच जर तुम्ही अडकून राहिला तर कदाचित तुम्ही निगेटिव्हिटीकडे जास्त खेचले जाल. 7च्या बाबतीत अजून एक खूप महत्वाची टिप की ज्यांचा भाग्यांक सुद्धा 7 असेल, पर्सनल इयर असेल, तर उत्तमच तुम्ही इथे हे चांगलं अप्लाय करू शकता की ही लोक स्वतःसाठी जो विचार करतील ते खरं होऊ शकतं. पण अनफॉर्च्युनेटली यांच्या मनात स्वतःविषयी थोडासा निगेटिव्हच विचार येतो. सो प्रयत्नपूर्वक आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. पॉझिटिव्हली हे कसं आपल्याला नेता येईल हा विचार करायचा आहे की हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं